गावालेनू, ओ गावालेनू, ऐकलास? माझ्याकडे एक माणूस इल्लो होतो, एक व्यक्ती इली होती. माका सांगली होती माझ्या आयुष्यात काय झाला, उलटा पलटी घडतोय, काय बरा नाही, काय बरोबर चलना नाही. माझा भविष्य सांगशील? माझा भविष्य काय असा? अरे कालच इल्लो होतो. मी त्याला सांगले बाबा मी भविष्य म्हणजे तुझ्या आयुष्यात काय घडताला आणि कसा घडताला ह्या सांगतोय. तुझ्या आयुष्यात तू म्हणशील माका करोडो रुपये कधी गावतील, माका जायदाद किती गावात, मी भव्य दिव्य घर बांधान की नाही, प्रॉपर्टी गोळा करीन की नाही, हे प्रश्न माका विचारू नको. मी त्याका ह्या सांगले. तो माका विचारू लागलो माझ्या आयुष्यात काय पैसो अडको असा की नाही, काय जमीन जुमलो असा की नाही, भाड्याच्या घरात राहतोय अजून मी, माझा घर कधी होताला. बोलो ह्या गोष्टी तुझ्या हातात असत, तुझं आहे तुझ्या जीवनाचं शिल्पकार. मग तुझा शिल्प घडव खय ना, तू कर्म करू खया. आपण म्हणतो ना, काय म्हणतो, देव देता आणि कर्म नेता. देव देता आणि कर्म नेता. देव देऊक बसलो पण आपला कर्म नेता. आणि काय दुसरी एक म्हण असं बघा, काय म्हणतात, असलो हरी तर देल खाटल्यावरी. अरे मेल्या जर खाटल्यावरी हरीन दिल्या नसता मग ह्या महाभारत घडवला नसता ना. मग अर्जुनाक सांगितले असता बाबा खाटल्यावर बस, या युद्ध मी तुका जिंकून देतोय. समजला काय? अर्जुनाक सांगल्या नसता की कुरुक्षेत्रात उतरूची गरज नाही असा, तो गांडी उचलूची गरज नाही असा, तू खाटल्यावर बस, मी तुका ह्या युद्ध जिंकून देतोय. या कौरवांका एका त्या सुदर्शनमध्ये सगळ्यांका मारून टाकते तुझ्या विरोधकांका. पण तसा करूक नाही असा. श्रीकृष्णान त्या हरीन तो काय म्हणालो, कर्म कर. समजला? समजला काय? हो, मी उत्तर मी त्याका सुद्धा देते, त्या जातका. तो इलो होतो माझ्याकडे विचारू. त्याका सांगले मी आज काय तुका सांगणे नाही, तुझ्याबद्दल मी तुका काय असा तर माहिती देईन. आणि माहिती दिले मी त्याका. आता काय माहिती आहे, मी काय माहिती दिले त्याका, की तुझ्या आयुष्यात अडचणी खय असत, तू कमी खय पडतस, तू कमजोर खय असस. पहिला ता बघ, स्वतःवरती काम कर. स्वतः बनव, असो मजबूत बनव, आत्मनिर्भर बनव, मग तू त्या करू शकतस. मग तुका सांगले मी उचल गांडीव आणि चलवतीर, वैत्या कौरवांका मार. कधी सांगू शकतंय? पहिली तो अर्जुन बनव खावे. मग अर्जुन बना काय होया, त्या लक्षाकडे तुझा लक्षता, त्या डोळो दिसता काय पक्षाचो, तो दिसा होयो बघ, त्या डोळ्याकडे बघ आणि वय तो बाण घे आणि सोड त्या डोळा, आणि त्याबरोबर डोळं फुटूक होयो. अर्जुनाक कसो तो डोळे दिसलो. समजला? तसा तर लक्ष. आम्ही म्हणतो लक्ष्मी येणार नाही माझ्याकडे, लक्ष्मी येणार नाही. लक्ष्मी म्हणजे काय, तर लक्ष, ता ध्येय, तो उद्दिष्ट. लक्ष्मी म्हणजे ती ह्याच्यावर बसलेली, उभ्याने कमळावर बसलेली किंवा कमळावर उभी राहिलेली अशी पैसे टाकतात सांकेतिक स्वरूपात, ती नव्हे. ती सांकेतिक स्वरूप असा. पैसो अडको म्हणजे लक्ष्मी नव्हे, धन जायदाद म्हणजे लक्ष्मी नव्हे. लक्ष्मी म्हणजे त्या लक्ष. कळला काय तुका? समजला गावाल्यानू मी काय म्हणता येता? म्हणजे ज्योतिषशास्त्र तुम्ही बघू गेलास, तुमचा भविष्य बघू गेलास, आपला भाग्य बघू गेलास. भाग्य हे आपल्या हातात असतं. समजला? मग भागाचा काय गुणाकार करूचा, वजाबाकी करूची की बेरीज करूची, हे आपल्या हातात असतं. काय समजला? मी ह्या सांगतोय समोरच्या. आता तू काय येत माझ्याकडे, बाबा हो भाऊ, हो सर, हो काका, हो मामा, माझ्या आयुष्यात करोडो रुपये खय ठेवले असत ते सांगा. काय अगदी गुप्तधन खय ठेवला असा ता सांगा. आता गुप्तधन काढूक सुद्धा मेहनत घेऊ पाहिजे, खणाक व्हाय की नाही, ते वरच्या वर येताला आता आपोआप. ह्या घेवा, तुमच्या नशिबात असा गुप्तधन. लक्षात दिलं तुमका? ज्योतिषशास्त्र म्हणजे विज्ञान असा, आणि वैता शास्त्र मनावरती काम करता. सायकोलॉजी, याचा मन खंबीर, मन त्याचा स्वतःच्या नियंत्रणात असा, मन शांत असा, तोच आपलं भविष्य घडवू शकता, आपलं आयुष्य घडवू शकता, आपल्यात प्रगती आणू शकता.
समजला? तुम्ही म्हणात असलो हरी तर देल खाटल्यावरी. त्या अर्जुनाकाच देऊक नाही त्यांनी खाटल्यावर, त्याका सुद्धा युद्ध लढूक लागला. त्याका सांगल्यान उचल गांडीव चलवतीर. समजला? नाहीतर काय गांडीव लाच बसतलो आयुष्याच्या, आणि मग आम्ही रडतलो. आता काय करू भया? ज्योतिषशास्त्र ह्या अगाध शास्त्र असा. कर्म करू भया, आणि ह्या कर्म करूक आपला मन शांत व्हाया. ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा वास्तुशास्त्र म्हणा, ह्या सगळं आपल्या मनावरती नियंत्रण करते. मनावरती त्याचा आपला ताबा हवा. सगळं मन घडवत असते. आपलं आयुष्य हे आपलं मन घडवत असते. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं धुळर, किती हाकल हाकल पिरी येई पिकावर. मन चंचल चंचल आता होतं भोईवर, गेलं गेलं आभाळात. म्हणजे मन हे कसं काय आहे ते बहिणाबाई चौधरीने, जे का आम्ही अशिक्षित म्हणतो, शाळेत जाऊक नाही, तिने आमका शिकयल्यान मनुष्य प्राणी कसो असता. आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. आम्ही तिका अशिक्षित म्हणतो आणि स्वतः काय म्हणतो, आम्ही सुशिक्षित असो, आम्ही ज्ञानी पंडित असो, आम्ही पदवीधर असो. आणि मग पदवीधर त्याच्यावरती काय करता? अभ्यास करता, PhD करता त्या बहिणाबाई चौधरीच्या कवितांवरती. मग आता बहिणाबाई चौधरी ही ज्ञानी पंडित झाली की तो PhD करणारो ज्ञानी पंडित झालो, तुम्ही ठरवा. समजला? सगळं काम कोण करता? ज्योतिषशास्त्र म्हण किंवा वास्तुशास्त्र. काम कोण करता? तर मन. मनात ताब्यात ठेवा, मनात नियंत्रण ठेवा. मग त्यासाठी काय करू भया? तर ध्यानमुद्रा, ध्यानस्थ राहणं, मंत्र म्हणणं, तंत्र म्हणणं, आणि ते स्वतःच्या फायद्यासाठी. त्याच्यावरती मी सनातनी वास्तववरती व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याची लिंक मी सनातनी वास्तव ह्या माझ्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली असा, तुम्ही जाऊन बघू शकता. समजलास? आता जास्त बोललोय तर तुम्ही म्हणाल लय सांगूक लागलो, पण लाईक करा, मला तो व्हिडिओ शेअर करा, अन्य लोकांपर्यंत पोहोचवून दे. सबस्क्राईब पण करा. तुम्ही करणारच नाही सबस्क्राईब, नुसतं बघतास आणि जातास. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबूक विसरू नका. काय नाटका काय करतंय? नाटका झाली आता. काय समजला तुमका? ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र. आता विचार करा, आणि ज्योतिषाकडे जाताना पहिल्यांदा त्याका हो प्रश्न विचारा की माझ्या आयुष्यात काय अडचणी असत, काय बॅरिकेड असत, माझ्यात अमूलाग्रह बदल कसो घडवचा, काय करूचा, याची उत्तर द्यावा. म्हणा माझ्या आयुष्यात कितको धन यात, पैसो अडको येत, जमीन जायदादात, हे प्रश्न विचारू नका. काय कळला? लक्षात दिला? लक्षात ठेवा.